पाया पडतो. यशस्वी हो, नीट पेपर सोडव. यंदा तरी SSC पास व्हायला जावं म्हणजे कुठेतरी चिकटवतात. मस्त SSC पास हो आणि चिकट कुठेतरी. जाऊ दे आता, गाडी सुपर फास्ट. नमस्कार. अरे बंधू मामा, चांगला इंटरव्ह्यू दे. वेळेवर पोच रे. हो दादा मामा. म्हणजे असं हे पहा आदित्य, आम्ही सगळे जेमतेम शिकलेलो आहोत, पोटापुरते, पोटार्थीच म्हणणार. पण तुझं तसं नाहीये. तुला स्वतःला ओळखायला, स्वतःला तपासून पाहायला ही योग्य संधी आहे, लक्षात ठेव. दादा मामा, मी कुठलंही काम प्रामाणिकपणेच करेन, पण इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा आता मी पैसे कमवून तुमच्यासाठी काहीतरी करू शकेन याचा जास्ती आनंद. अरे तेच नकोय. हे बघ, तुझा प्रामाणिकपणा काय आम्हाला तू स्वयंपाक करताना किंवा झाडाला पाणी घालतानाही दिसतो. पण नोकरी करशील ती स्वतःला तपासायला आणि सिद्ध करायला कर. कुणाची तरी दुसऱ्याची नोकरी करतोयस ह्या भावनेने नोकरी करू नकोस, तर ती स्वतःची आहे. सगळं आपलं आहे असं समजून केलीस तर त्यातून जे समाधान आणि आनंद तुला मिळेल ते त्यातून पैसा किती मिळतो ह्याच्यापेक्षा खूप महत्वाचा असेल. हो मामा. लोणचे 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 बेडेकरांचे, नाते 4 पिढ्यांचे, उत्तम चटकदार चवीचे लोणचे बेडेकरांचे. घेऊन आलोय बेडेकरांचा चटकदार लोणचे मसाला. करकरीत कैऱ्या असोत किंवा फ्लावर गाजर मटार, बेडेकरांच्या मसाल्याने लोणचे होते चटकदार. एकदा खाल बोटं चाटत राहाल. बेडेकरांचा तयार लोणचे मसाला. घरच्या घरी लाल भडक चटकदार लोणचे बनवण्याचा सगळ्यात उत्कृष्ट मार्ग. बेडेकरांचा तयार लोणचे मसाला. आता मसाले कुटायची गरज नाही, चव पसरण्याचं टेन्शन नाही. कैऱ्या कापा, मीठ आणि मसाला टाका, बरणीत भरून थंड झालेली फोडणी टाका आणि लिंबू पिळा. झालं चटकदार लाल भडक लोणचं तयार. लोणच्यात उरलेले मसाल्यात गाजलेले बेडेकर यांचा तयार लोणचे मसाला. ताई साहेब, हे घ्या पाणी घ्या. ऊन बघा केवढे. नाही नकोय मला. बरं राहिलं छत्री तर पकडू द्या. नकोय मला चंदू काका, तुम्ही जा तिकडे, तिकडे जाऊन भरा. मध्ये मध्ये येऊ नका, तिकडे जा. किती झालाय काढून ग बघ एकदा. $7,000. मी जसा इंटरव्ह्यूला चाललोय तशीच ती हट्टी मुलगी पण वस्तू विकायला बाहेर पडली असेल ना. काय माहित, तिला जमेल असं वाटत तर नाही. नाहीतर शेवटी बाप आहेच, बापाचेच पैसे हातावर टेकवणार आपल्या. थांबा 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 थांबा. हे घ्या, हे घ्या. ताई, बेडेकरांचा लोणचे मसाला आहे, नक्की घ्या. आणि लोणचं तयार करणं अगदी सोपं आहे. म्हणजे पहिल्यांदा कैऱ्या कापून घ्या, त्याच्यात मीठ आणि मसाला टाका, त्याच्यानंतर एका बरणीत ते भरा आणि वरनं थंड झालेली फोडणी टाका आणि त्याच्यानंतर त्याच्यात लिंबू सुद्धा पिळा, म्हणजे जास्त चांगला स्वाद येईल. कैरीचंच होतं का लोणचं? नाही, असं काही नाही. तुम्ही इतर भाज्यांचं सो करू शकता, म्हणजे मटार असेल, फ्लॉवर असेल, गाजर असेल, याचं सो करू शकता. मसाला कोणाचा आहे? बेडेकरांचा आहे ना. तुम्ही घेऊन बघा. नक्की नक्की, एक मला द्या. तुम्हाला पण घेऊ आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू.
हे सई, अगं चल बस, चल जरा. नको. काका, आम्ही बेडेकरांचा लोणचे मसाला विकतोय तुम्हाला. लोणचे 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 बेडेकरांचे नाते 4 पीठ. दोन 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 असं थँक्यू थँक्यू. 200 रुपये. अरे मला पण 4 पॅकेट. थँक्यू. अरे वा, अचानक जोर धरलाय विक्रीने. जमतंय की सईबाईंना. हा माणूस, या माणसाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. तुम्हाला जॉब मिळाला तर जमाय, फक्त आमच्या बॉसच्या कानावर घालतो. ये झिरो, ह्याच्यासारखा भिकारड्या आणि आगाऊ मुलाला आपल्या कंपनीत जागा नाही. हा, हे पैसे तुमचे. सर आज हाफ डे आहे तर घरी जाऊ. हो ठीक आहे, ठेवा. वा, काय विक्री विक्री खेळताय. तू काय करतोय तिथे? हे बघ, आत्ता आमचा स्पीड लागलाय. तू मध्ये डिस्टर्ब करू नकोस. तुला संध्याकाळी पैसे देतो सांगितलंय ना. हो का? नाही, छान विक्री करताय. पण तुम्हाला एक छोटीशी गंमत दाखवू का? माझ्या बरोबर चला. काउंटर सोडून कुठे येऊ मी जाऊ? ए, तू थांब इथेच. हे कोण बघणार? नाही नाही, दमला असाल ना. चला ना माझ्यावर, 2 मिनिटं लागतील. या गंमत दाखवतो. ये. तू थांब इथे. तू हे सांभाळ सगळं. ये आले. ये. हे बघ गंमत. हे सगळं काय? कोणी सांगितलं हे? अगं, तुझ्याच डिअर डॅडीची माणसं आहे ती. मग कुणी सांगितलं असेल? ही नाटकं बंद करा. तुम्ही निघा इथून. निघा आत्ताच्या आत्ता. चांगलं होतं नाटक. पकडलं गेला म्हणून ना. नाहीतर हे बघ, मी काही नाटक वगैरे करत नाहीये. मला खरंच माहिती नाही आहे लोक कोण होते. मी विश्वास ठेवू. ठीक आहे, मग मी आणि नयनाने कमावलेल्या 8,000 रुपयापासून आम्ही पुन्हा सुरुवात करू. तू इथे सांग, नीट लक्ष दे. मी चीट करत नाही आणि करणारही नाही. डॅड, तू इथे सांग, लक्ष दे नीट. मी स्वतःच्या हिमतीवर सगळ्या गोष्टी विकून दाखवणार आणि तुला तुझे पैसे परत देणार. लोणचे लोणचे लोणचे. काकू, बेडेकरांचा लोणचे मसाला उत्तम आहे. एकदा वापरून बघा. काका, लोणच्याचा मसाला आहे बेडेकरांचा, उत्तम मसाला आहे. एकदा वापरून बघा. फक्त 100 रुपयाचे. थँक्यू. सई, सई अगं ऐक ना. तू बस, मी करते. तुम्ही सकाळपासून काही खाल्लं पण नाही. ताईसाहेब, पाणी तर घ्या ना. ओ ताईसाहेब. काका, काका, बेडेकरांचा लोणचे मसाला आहे. एकदा वापरून बघा तुम्ही. हो, उत्तम आहे. आम्ही स्टॉल लावलाय. बघा एकदा तुम्ही वापरून बघा. किती याचे? 100 रुपयाचे. येस, थँक्यू सो मच. ताईसाहेब ऐका ना. बरं पाणी पाणी. सई, काका एक्सक्यूज मी. बेडेकरांचा लोणचे मसाला आहे. उत्तम आहे. एकदा वापरून बघा. हॅलो. हा, हॅलो आदित्य. हा. अरे पोचलास का रे इंटरव्ह्यूला? नाही यार, म्हणजे हो, पोचतोच आहे.
का रे? अरे अरे ट्रॅफिक लागलं की काय? नाही इथं वाटेत मी पोचतो पोच लवकर. हा उशीर झाला. लोणचे 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 बेडेकरांचे. ताईसाहेब ओ काय झालं? ओ ताईसाहेब उठा. जाई, काय होतंय जाई? ताईसाहेब अहो काय झालं? जाई, डोळे उघड. ओ बघा ना. हो एक सेकंड. ताईसाहेब सई मी पैसे देते तुझे. आत्ता 12,000च जमलेत, बाकीचे देते. श्रीमंत बाबाची हट्टी मुलगी नाही. ताईसाहेब ओ बघा ना ताईसाहेबाला काय झालं? बघा ना. प्लीज उठ. सई बेटा, ए सई बेटा, अरे कोणीतरी उठवा रे माझ्या मुलीला, उठवा ना प्लीज. अरे काय हे, अजून बरं वाटत नाहीये तिला. सई बेटा, कोणी आणलं या फालतू हॉस्पिटल मध्ये तिला? हा, अरे 2 तास झाले औषधं देऊन अजून शुद्धीवर येत नाहीये. हे खांडेकरांचं हॉस्पिटल असतं ना तर आतापर्यंत बरं वाटलं असतं. काय हा अवतार आहे? अरे हा काय बेड आहे? हे काय पडदे आहेत? हे सलाईन असं लावतात? नॉनसेन्स. आत्ताच्या आत्ता तिला खांडेकरांच्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा प्लीज. प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा. हे तेच हॉस्पिटल आहे. हो. मग डॉक्टर रेगे कुठे आहेत? माझ्या मुलीला बेस्ट ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. आत्ताच्या आत्ता डॉक्टर रेगेना बोलवा. डॉक्टर संदीप रेगे माझा असिस्टंट होता. गेल्या आठवड्यातच काढलाय मी त्याला. आपल्या मुलीला मी डॉक्टर जयप्रकाश खांडेकर. हे हॉस्पिटल माझं आहे. ओ तरी वाटलं ना मला तुमच्याकडे बघून. दॅट्स फाईन. पण इथले काही नियम आहेत. सो प्लीज हळू आवाजात बोला आणि पेशंटला त्रास देऊ नका. ओके? सॉरी डॉक्टर, आम्ही काळजी घेऊ. रिअली सॉरी. सई बेटा, सई बेटा. नाही ना सई, किती पैसे जमले? राहू दे ना, आपण बोलूया नंतर. नाही, मग आजच 25,000 द्यायचे होते. बोल ना, किती जमले? ऐक बाळा, तू आराम कर. तू बरी झालीस ना की आपण सगळे पैसे देऊ. हा, तो झिरो कंदम, त्याच्या पैशामुळे झालं ना हे सगळं. डॅड, तू काही बोलू नकोस. तुझ्यामुळे झालंय हे सगळं. तू तुझी माणसं पाठवलीस कस्टमर म्हणून. सई बेटा, तू काही बोलू नकोस. तुझ्यामुळे ऐकून घ्यावं लागलंय माहितीये मला त्याच्याकडून. तो तुला बोलला? काय बोलला तो? त्याच्यात तर डॅड, मला काही ऐकायचं नाहीये. मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. मला स्वतःच्या हिमतीवर पैसे हे बघ सई बेटा. इनफ इनफ. प्लीज तुम्ही बाहेर चला. पेशंटला आराम करू दे. तुम्ही प्लीज बाहेर थांबा, नाहीतर आज संध्याकाळऐवजी 2 दिवसांनी मी तुला डिस्चार्ज देईन. कळलं तुम्हाला? प्लीज चला. सॉरी सॉरी डॉक्टर. चल चल तू चल चल. हे चंदू, अजिबात दार उघडायचं नाही. कोणाला म्हणजे कोणाला सुद्धा आत जाऊ द्यायचं नाही, कळलं? नाहीतर तुझी नोकरी आहे ना. तू चल ना, चल.
लोणचं झालं का रे? झालं झालं. नाही तर चिरता चिरता संपवायचास, मग शिरात काय घालू? नाही नाही खात नाही मी. हा आलो मी. नाही मी आज घेऊन येतो मी. फोन चार्ज आहे माझा, लँडलाईन चालू आहे ना रे आपली. चालू चालू. आधी आलेलं नाही, एक फोनही केला नाही त्यांनी. आधी आज पिंट्या तू गॅरेज मधून लवकर आलास? हा मला वाटलं आधी आला असेल घरी म्हणून मग आलो लवकर, पण त्याचा काय पत्ताच नाही. थांब मी फोन लावतो. नॉट रिचेबल लागतोय. आधी आधी तुझ्यासाठी दीपकची शेव बुंदी आणली आहे. अरे वा, दादा शिरा करतोय वाटतं. ए तुम्हाला कोणाला आधीचा फोन आला होता का रे? आलेला नाही तो अजून. लावला होता, लागत नाही. तो ट्रॅफिक मध्ये असेल. अरे मग तसं कळवायला नको का? दिवस कसे आहेत? तू परत एकदा फोन लाव. थांब, थांब, थांब. माझं लक चांगलंय, मी फोन लावतो. नॉट रिचेबल आहे. आता काय वाट बघूया. नाही तू एक काम कर, तू मल्होत्राला फोन लाव. काय मल्होत्राला फोन? अरे काय वशिला लावायला फोन करायला सांगत नाहीये मी, नुसती चौकशी तर करूया. मी बोलू? नको, मी बोलू. हॅलो सर. हा हॅलो, गुड इव्हनिंग सर. हा बोला ना सर, बोला. हा तो एक मुलगा येणार होता हुशार इंटरव्ह्यूला. कसं काय झाला इंटरव्ह्यू? म्हणजे झालाच असेल ना? आला असता तर चांगला झाला असता ना. म्हणजे आलाच नाही तो. म्हणजे हेच बघा कसे ते. हा तुम्ही शब्द टाकला, नोकरीची गरज आहे, हुशार आहे, पण किंमत नाही ना आता. ठीक आहे ठीक आहे, बघतो मी. हळू ना. काय झालं मला? अगं तू ना अशी बेडेकर मसाले विकत उन्हात उभी होतीस आणि ना अचानक खूप सॉरी 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 हा आणि ना अचानक खूप गर्दी झाली आणि एक माणूस आला. तू त्याच्याकडे गेलीस आणि अचानक तुला अशी अशी चक्कर येऊन पडलीस तू. सई मी खूप घाबरलेले ग. म्हणजे आपण पैसे दिलेच नाहीत. सोड ना ते. सोड ना काय? आता तो मुलगा परत त्रास देणार मला. सई नाही अगं, तो खूप चांगला आहे. नाही ना अगं तुला माहितीये का, त्यानेच तुला उचलून आणलंय इकडे. काय? हो. त्याची हिम्मत कशी झाली? अगं सई मी नाही, मला काही ऐकायचं नाही. तू हात लावूनच कसा दिलास त्याला मला? मग काय करायला हवं होतं मी? चंदू काका होते ना तिथे. अगं तुला असं बघून त्या चंदू काकांना पण काही सुचे ना. मग तुला सांभाळू की त्या चंदू काकांना हेच कळत नव्हतं मला. मग थोड्या वेळाने ना आदित्य आला. थँक गॉड त्यांनी असं सगळ्या गर्दीला साईडला केलं आणि तुला असं उचललं आणि इकडे आणलं. थँक गॉड सई. विचार कर ना, त्याला जर थोडा जरी उशीर झाला असता तर. ही आणि तुला माहितीये त्यांनी पैसे पण दिलेत. पैसे? हा. कसले? हा हे घे बघ ना. गाडीचे 8,000च झाले होते. वरचे पैसे परत करतोय. आता कुठे तो? अगं तो घाईत निघून गेला. त्याला बिचाऱ्याला कुठेतरी इंटरव्ह्यूला पोचायचं होतं. तुझ्यामुळे उशीर झाला असणार आहे खरं तर त्याला. काय माहित काय झालं असेल त्याच्या इंटरव्ह्यूचं. कितना बजे इंटरव्ह्यू था? 4 ते 6च्या मध्ये यायला सांगितलं होतं. टाइम किती झाला? 5:45. चलो निकलो फिर. साहेब असे कधी पण कोणाला भेटत नाहीत. कोणाला पण म्हणजे हे बघा, अपॉइंटमेंट आहे माझी. MBA आहे मी. अरे मैं भी BA हूँ, फिर भी यहाँ खड़ा हूँ. ओ ऐका, जाऊ द्या ना. हे बघा अजून 6 वाजले नाहीयेत. अरे चलो चलो, मल्होत्रा साहब गया कभी. गेले म्हणजे असे कसे गेले? मतलब ऐसे ही बैठे रहेंगे का? अरे रोज ऐसे सैकड़ों लोग आते हैं जॉब मांगने. हाँ, किसी और दरवाजे पे जाओ. चलो निकलो फिर. एक बार चांस गया तो गया. चलो.